नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या सगळीकडे झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेची चर्चा आहे। यामागे कारणही तसंच आहे। आदित्यवर असलेलं प्रेम जाहीर करण्यासाठी सईने थेट दापोली गाठली। नुसती दापोली गाठली नाही तर सईनं आदित्य समोर त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली देखील दिली। मात्र आदित्यने सईला नाईलाजाने नकार देत मेघना सोबत लग्नाला होकार दिला आहे। एकीकडे आदित्यने सईला नकार दिला आहे तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर सईच्या नवरीच्या वेशातील एक प्रोमो व्हायरल होत आहे। यामुळे प्रेक्षकांमधील उत्कंठा अधिकच ताणली गेली आणि विविध चर्चा रंगू लागल्या आहेत। या प्रोमो मध्ये सई उकाना घेताना दिसत आहे। मुंडावळ्या, हार आणि पारंपरिक वेश परिधान केलेली सई आणि आदित्य सायकलवरून निघालेले दिसत आहेत। यासोबतच सई आदित्य सोबत माप ओलांडून घरात येत असल्याचं दिसतंय। यावेळी ब्रह्मे कुटुंबातील सर्व मामा देखील सईचं आनंदानं स्वागत करत आहेत। यावेळी घरात प्रवेश करताना आदित्यचे सर्व मामा सईला उकाना घेण्याचा आग्रह करतात। यावेळी सई म्हणते, मिळून केला तांडव, हलवून टाकला मांडव, तरीही पाठीशी उभे राहिले ब्रह्मेंचे 5 पांडव। त्यांच्या साक्षीने हात माझा हातात घेशील ना, आदित्य कश्यप आता तरी माझा होशील ना। या भन्नाट ओकाण्यानंतर सई घरात प्रवेश केल्याचे या प्रोमोत दाखवण्यात आलं आहे। दरम्यान आदित्यने नकार दिला असतानाही या जोडीचं नेमकं लग्न कसं होतं हे कोडं प्रेक्षकांना पडलंय। मात्र येत्या काही भागांमध्ये हे कोडं उलगडणार आहे। आदित्य आणि सईचं लग्न होणार हे 100% खरं आहे। त्या दिशेने प्रवासही सुरू झालाय। पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असलेले सई आणि आदित्य खऱ्या प्रेमाने आणि नशिबाने कसे एकमेकांकडे ओढले जाणार हे आता पाहायला मिळणार आहे। सई आणि आदित्यचा एकमेकांपासून विलग होण्यापासून ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्यापर्यंतचा भन्नाट प्रवास आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या प्रेमळ जोडीला पाहून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।